नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपण इयत्ता 12वी इतिहास विषयाच्या 9व्या पाठांपर्यंत आपण विस्तृतपणे चर्चा केली होती. त्याचं अध्ययन केलं होतं, अध्यापन केलं होतं. आता आपण उर्वरित 10, 11 आणि 12 या पाठांचं सुद्धा अध्ययन पूर्ण करणार आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या 10व्या पाठाला, ज्याचं शीर्षक आहे शीतयुद्ध. आता आपण 9व्या पाठापर्यंत अनेक गोष्टी या इतिहासातल्या बघत आलो आहोत आणि एकूणच युरोपीय राष्ट्रांची भूमिका काय आहे, किंवा एकूण 2 महायुद्ध झाली, दुसरं महायुद्ध कसं झालं, त्याची कारणं काय होती, परिणाम काय झाले, पहिल्या महायुद्धाचे कारणं परिणाम काय होते, या सगळ्या गोष्टींचा विस्तृत आपण अभ्यास केल्यानंतर त्याच दुसऱ्या महायुद्धाचे काही परिणाम किंवा काही आपण ज्याला शॅडोज म्हणतो ते आपल्याला पुढच्या पाठांमध्ये सुद्धा दिसून येतात. तर शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय, शीतयुद्ध ही संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या राष्ट्रांमध्ये काय काय घडामोडी घडून आल्या आणि त्याचा एकत्रितच त्या राष्ट्रांवर काय परिणाम झाला, एकूण जगाच्या इतिहासावर काय परिणाम झाला, हे आपण या 10व्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. 10वा पाठ शीतयुद्ध. सुरुवात साहजिकच होणार आहे, ती म्हणजे शीतयुद्ध ही संकल्पना नेमकी काय आहे. चला तर बघूयात. तुमच्या समोर मी फळ्यावरचे काही मुद्दे ठेवतोय, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्या. आपण अतिशय सोप्या पद्धतीनं आणि शॉर्टमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करून या पाठाचा भाग सगळा अभ्यासात जाणार आहे. तर आपलं लक्ष त्या मुद्द्यांकडे राहू द्या आणि माझ्या बोलण्याकडेही राहू द्या. पहिली संकल्पना आहे ती म्हणजे शीतयुद्ध. शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय, तर दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्र आणि कम्युनिस्ट राष्ट्र यांच्यात सत्ता मिळवण्यासाठी आणि आपला प्रभाव राखण्यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाला किंवा त्याला आपण शीतयुद्ध असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. भांडवलशाही राष्ट्र आणि कम्युनिस्ट राष्ट्र या दोन्ही राष्ट्रांमध्ये, सत्ता गटांमध्ये आपली सत्ता असणं आणि आपला प्रभाव इतर राष्ट्रांवर असणं, याच्यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला आपण शीतयुद्ध असं म्हणतो. आणि आपल्याला माहित आहे की शीतयुद्ध हा जो शब्दप्रयोग आहे त्याचा उच्चार जर पहिल्यांदा कुणी केला असेल, त्याचा वापर जर पहिल्यांदा कुणी केला असेल, तर ते स्तंभलेखक आहेत, वृत्तपत्रात लेखन करणारे आहेत. त्यांचं नाव आहे वॉल्टर लिपमन. आपण बघत असाल फळ्यावर, वॉल्टर लिपमन यांनी पहिल्यांदा शीतयुद्ध, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोल्ड वॉर असं म्हणतो, याचा प्रथम शब्दप्रयोग केला. अशी ही संकल्पना आहे शीतयुद्ध. याच्यामध्ये प्रत्यक्ष युद्ध अजिबात नाही बरं का, पण युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली जाते किंवा तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धासारखी पार्श्वभूमी इथं तयार होते, त्यालाच आपण शीतयुद्ध असं म्हणतो. आता या शीतयुद्धाची नेमकी वैशिष्ट्य काय आहे, तर याच्यामधून आपल्याला शीतयुद्धाचा नेमका चेहरा काय आहे किंवा शीतयुद्ध ही नेमकी परिस्थिती काय आहे, संकल्पना काय, हे क्लिअर कळून जाईल. तर ही वैशिष्ट्य काय आहेत, तर पहिलं वैशिष्ट्य आहे प्रत्यक्ष युद्ध अभाव. जे आता मी बोललो, प्रत्यक्ष युद्ध या ठिकाणी होणार नाहीये. शीतयुद्ध म्हणजे काय, प्रत्यक्ष युद्ध समोरासमोर उभं राहून त्याच्यामध्ये कोणतेही शस्त्रसंहारक गोष्टी घडणार नाही आहेत, एकमेकांवर हल्ले होणार नाही आहेत, पण त्यासारखी परिस्थिती निर्माण केली जाईल. म्हणजेच प्रत्यक्ष युद्धाचा अभाव आहे, पण त्यासारखा परिस्थितीचा भाग मात्र आपल्यासमोर निर्माण केला जाईल. हे पहिलं वैशिष्ट्य आहे शीतयुद्धाचं. दुसरं आहे ते म्हणजे तीव्र शस्त्र स्पर्धा. ही शस्त्र तर वापरायची नाही आहेत, प्रत्यक्ष युद्ध होत नाही शीतयुद्धामध्ये, मग ही तीव्र शस्त्र स्पर्धा कशासाठी, तर याचं कारण एकच, आम्ही किती बलिष्ठ आहोत, किती बलवान आहोत, ताकदवान आहोत, आम्ही जगावर किती चांगल्या पद्धतीने राज्य करू शकतो, आमच्या मनगटात किती बळ आहे, ताकद आहे, हे फक्त दाखवायचं. म्हणजे शीतयुद्ध काय, शस्त्र उगारायचं, पण ते शस्त्र हल्ला करायचा नाही. थोडक्यात जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही तीव्र शस्त्र स्पर्धा म्हणजे काय, आपल्या राष्ट्राला बलवान करण्यासाठी शस्त्र स्पर्धा निर्माण करायची
पण त्याचा वापर करायचा नाही. आम्ही जर युद्ध झालं तर या पद्धतीनं आम्ही काय करू शकतो, प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहू शकतो किंवा हल्ले करू शकतो, याची फक्त जाणीव करून द्यायची. याच्यासाठी ही तीव्र शस्त्र स्पर्धा, पण युद्ध अजिबात नाही, हे मात्र लक्षात ठेवा. कारण हीच पार्श्वभूमी किंवा सेंट्रल आयडिया आहे शीतयुद्ध या संकल्पनेची. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आक्रमक राजनीती. आता आक्रमक राजनीती म्हणजे काय, तर आपली सत्ता वर्चस्व निर्माण करण्यासाठी किंवा आपला प्रभाव इतर देशांवर पाडण्यासाठी एक आक्रमकता प्रत्येक देशानं सेट करणं किंवा ती आक्रमकता दाखवणं किंवा तशी राजनीती इतर देशांवर त्याचा प्रभाव पाडणं, ही शीतयुद्धाची एक कुठली तरी एक संकल्पना आहे. म्हणजे काय, आम्ही किती आक्रमक आहोत, जसं शस्त्र स्पर्धेप्रमाणेच आम्ही आक्रमक आहोत. आम्ही जर वेळेला जर गरज पडली तर आम्ही युद्धसुद्धा करू शकतो. हे फक्त याची जाणीव करून द्यायची किंवा चाचपणी करायची. फक्त दुसऱ्या देशाकडून त्याच्याबद्दलची भावना काय आहे किंवा दुसरा देश त्याबाबत काय राहायला पाहिजे, वचकून राहायला पाहिजे आपल्याला, यासाठी आक्रमक राजनीती हे सुद्धा एक काय आहे वैशिष्ट्य आहे. चौथं वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे जगामध्ये अनेक देश आहेत. या देशांमध्ये एकमेकांमध्ये शांततेचं वातावरण असणं गरजेचं असतं, सगळ्यांच्याच प्रगतीच्या दृष्टीनं, त्या प्रत्येक राष्ट्राच्या पुढं जाण्याच्या दृष्टीनं. पण ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर जगामध्ये दोन राष्ट्रांमध्ये किंवा परस्पर राष्ट्र गटांमध्ये ज्या वेळेला अविश्वास निर्माण होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये कुठंतरी असंतोषाला ठिणगी पडते किंवा युद्धाला ठिणगी पडते. म्हणून शीतयुद्धाचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे किंवा कारण आहे म्हणून की आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एकमेकांच्या राष्ट्रांमध्ये असणारा परस्पर अविश्वास हे सुद्धा शीतयुद्धाचं एक वैशिष्ट्य आहे. नंतर पाचवं वैशिष्ट्य आहे राजकीय आणि आर्थिक दबाव. आता याबाबत आपण अनभिज्ञ अजिबातच असू नये, कारण आतापर्यंतचा इतिहास जो बघत आलोय आपण, पहिलं युद्ध, दुसरं युद्ध किंवा युरोपीय सत्ता स्पर्धा किंवा युरोपीय राष्ट्रांचं इतर राष्ट्रांवर असणारा प्रभाव वर्चस्व गाजवण्यासाठीचा असणारी स्पर्धा किंवा साम्राज्यवाद, आपण वसाहतवाद बघितला, या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन दिसते आपल्याला, ती म्हणजे राजकीय आणि आर्थिक दबाव. या दोन गोष्टी जर एखाद्या राष्ट्रावर जर अप्लाय केल्या तर नक्कीच ते राष्ट्र आपल्याला बळी पडू शकतं. या भावनेतून आपण जर बघितलं तर ते सुद्धा शीतयुद्धाचं एक कारण किंवा वैशिष्ट्य आहे. एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर किंवा दुसऱ्या राष्ट्र गटांवर राजकीय दबाव आणू शकतं किंवा आर्थिक दबाव आणू शकतं. याच्यासाठी ते राष्ट्र एक राजकीय दृष्ट्या प्रबळ असणार आहे किंवा असल्याचा आव आणणार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या पावलं टाकणार आहे. आणि दुसरं बघितलं तर आर्थिक दबाव म्हणजे शेवटी आपण म्हणतो ना, पैसा ही गोष्ट अनेक गोष्टी करण्यासाठी बळ देत असते, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो. पण इथं जर आपण बघितलं, सत्ता स्पर्धा बघितली, तर दबाव टाकण्यासाठी सुद्धा या पैशाचा किंवा आर्थिक गोष्टीचा विचार या राष्ट्रांनी केला, ते सुद्धा कारण शीतयुद्धासाठी कारणीभूत ठरतं. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तत्वप्रणालींचा संघर्ष. आता प्रत्येक माणूस जगत असताना आपली स्वतःची काही तत्व बाळगत असतो. तशाच पद्धतीनं जागतिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या वेळेला देशांचा विचार आपण करतो, त्यावेळेला प्रत्येक देश जगाच्या पटलावर आपल्या काही तत्व प्रणाली घेऊन वावरत असतो. किंवा भारत देश म्हणेल की आम्ही ही तत्व घेऊन आमच्या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. अमेरिका म्हणेल आम्ही आमच्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा देशाचा कारभार करण्यासाठी आम्ही ही तत्व आमच्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. काही इंग्लंड म्हणेल किंवा ऑस्ट्रेलिया म्हणेल, फ्रान्स म्हणेल, रशिया म्हणेल, प्रत्येक राष्ट्राची काही तत्व आहेत आणि ती तत्व आपल्या सोबत घेऊन प्रत्येक राष्ट्र पुढे काय करत असतो, वाटचाल करत असतो. या तत्वांमध्ये, दोन देशांच्या तत्वांमध्ये ज्या वेळेला संघर्ष येतो, ज्या वेळेला बिनसलं जातं किंवा काही आपण ठिणग्या उडतात म्हणून दोन तत्व प्रणालींमध्ये ज्या वेळेला संघर्ष सुरू होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं शीतयुद्धाला सुद्धा जन्म दिला जातो, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून तत्वप्रणालींचा संघर्ष हे सुद्धा शीतयुद्धाचं एक कारण ठरू शकतं किंवा वैशिष्ट्य सुद्धा आपण म्हणू शकतो. तर ही एकूण 6 वैशिष्ट्ये आहेत शीतयुद्धाच्या बाबतीतली. आता आपण बघणार आहोत, शीतयुद्धाची संकल्पना बघितली, त्याची वैशिष्ट्ये बघितली.
आता या शीतयुद्धाची नेमकी शीतयुद्धाला सुरुवात होण्याची पार्श्वभूमी नेमकी काय? तर या पार्श्वभूमीला एक प्रमुख कारण जे ठरलं ते कारण म्हणजेच दुसरं महायुद्ध. आपल्याला माहिती आहे दुसरं महायुद्ध का झालं, कसं झालं, कोणामध्ये झालं, त्याचे परिणाम काय झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा तसं महायुद्ध घडू नये याच्यासाठी काय अंमलबजावणी करण्यात आली, कोणता गट स्थापन करण्यात आला, हे सगळं आपण बघितलेलं आहे. पण पहिल्या महायुद्धानंतर दुसरं महायुद्ध घडलं आणि या दोन्ही महायुद्धांची संवारकता इतकी होती त्यामुळं दुसऱ्या महायुद्धानंतर प्रत्यक्ष युद्ध होणार नाही याची सगळ्याच देशांना किंबहुना जाणीव होती. पण तरी सुद्धा ही सत्ता स्पर्धा काही शमली नाही किंवा थांबली नाही आणि ही सत्ता स्पर्धा पुढेही चालू राहिली. त्याचं एक माध्यम होतं म्हणजे शीतयुद्ध, की जिथं युद्ध होणार नाही पण आम्ही त्याच ताकदीनं, त्याच द्वेषानं, त्याच आक्रमकतेनं आम्ही किती प्रबळ आहोत, किती आम्ही ताकदवान आहोत हे मात्र आम्ही इतर देशांना दाखवतच राहू. ही एक विचार प्रणाली आपल्याला शीतयुद्ध या संकल्पनेमध्ये नक्कीच दिसून येते. तर पार्श्वभूमीमध्ये पहिलं महत्त्वाचं कारण होतं शीतयुद्ध घडून येण्यासाठी किंवा सुरुवात होण्यासाठी, ते म्हणजे दुसरं महायुद्ध. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये शीतयुद्ध सुरुवात झाली, दुसऱ्या महायुद्धामुळे शीतयुद्धाची ठिणगी पडली. पण या दरम्यान इंग्लंड आणि फ्रान्स यांचं महत्त्व मात्र काय झालं होतं, कमी झालं होतं दुसऱ्या महायुद्धामुळे. हे कारण कुठंतरी आपल्याला डोक्यात ठेवलं पाहिजे. नंतर काय झालं, युरोपचे दोन भाग पडले, पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप, आणि दोन्ही भागांनी आपली एक विचारसरणी सेट केली. काय केली तर पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप हे युरोपचे दोन भाग पडले. पूर्व युरोपमधल्या राष्ट्रगटांनी, देशांनी काय ठरवली, कोणती विचार प्रणाली आपली ठरवली, तर ती साम्यवादी विचारसरणी आपली सेट केली. आमची विचार प्रणाली काय आहे, साम्यवादी आहे. आणि पश्चिम युरोपीय देशांनी काय ठरवली, लोकशाही विचारसरणी ही आमची काय आहे, विचार प्रणाली आहे. आणि म्हणूनच या दोन, एकाच युरोपचे दोन भागात विभाजन झालं, पूर्व आणि पश्चिम युरोप म्हणून, आणि दोन्ही गटांनी, राष्ट्रगटांनी वेगवेगळी विचारसरणी आपली सेट केली, साम्यवादी आणि लोकशाही. म्हणजेच आपण वैशिष्ट्यांमध्ये शेवटचा एक पॉईंट बघितला, तत्व प्रणालींचा संघर्ष. आणि इथं आपल्याला दोन तत्व, दोन विचार प्रणाली दिसून येतात आणि दोन गट दिसून येतात. या दोन गटांमध्ये, तत्वांमध्ये किंवा या विचारसरणीमध्ये काय दिसून येते, भिन्नता दिसून येते. साम्यवादी विचारसरणी पूर्व युरोपची आणि लोकशाही विचारसरणी पश्चिम युरोपची. या दोन गटांमध्ये, दोन तत्व प्रणालींमध्ये, विचारसरणींमध्ये काय व्हायला लागले, क्लॅशेस व्हायला लागले. आणि त्यातून ही जी विभागणी झाली पश्चिम आणि पूर्व युरोप, या विभागणीलाच युद्ध प्रारंभ होण्याचं हे कारण ठरलं. आपण जसं म्हणतो ना, ज्यावेळेला एखादं तरुण मंडळ असतं, जर आपण आपल्या आजूबाजूचा विचार केला आणि त्याच्यामध्ये काहीतरी कारणांमुळं जर फूट पडली तर दोन गट तयार होतात आणि दोन्ही गट आपापल्या परीनं आपण किती चांगल्या पद्धतीनं दुसऱ्या गटापेक्षा पुढे जात आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसाच भाग कुठेतरी हा जागतिक पातळीवरच्या दोन देशांमध्ये किंवा दोन राष्ट्रगटांमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. तेच आहेत पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप. ही जी पूर्व आणि पश्चिम विभाजन झालं, विभागणी झाली, या विभागणीमुळंच शीतयुद्धाला खऱ्या अर्थानं काय झाली, सुरुवात झाली किंवा प्रारंभ झाला असं म्हणू शकतो आपण. या शीतयुद्धाचं, ही जी विभागणी झाली ना, या विभागणीला सर विन्स्टन चर्चिल यांनी एक शब्दप्रयोग वापरला. त्या शब्दप्रयोगाला आपण म्हणू शकतो पोलादी पडदा. आता पोलादी पडदा म्हणजे नेमकं काय, तर दोन्ही गट हे काय आहेत, बळकट आहेत, ताकदवान आहेत, आपण असं जाणवत आहे, ते जाणवून देत आहेत एकमेकांना. त्यामुळं पोलाद काय असतो, हा काय भक्कम असतो. लोह पुरुष वगैरे जसं म्हणतो ना, की जो कार्यानं, शरीर यष्टीनं असा बलदंड असतो, त्याला लोह पुरुष म्हटलं जातं. त्या पद्धतीनं हे दोन राष्ट्रगट इतके प्रबळ आहेत, इतके ताकदवान आहेत, हे दाखवून देत आहेत इतर देशांना किंवा जगाला कळून चुकलेलं आहे की हे दोन्ही सत्तागट काय आहेत, एकदम प्रबळ आहेत. त्यामुळं सर विन्स्टन चर्चिल यांनी या विभाजनाला, पूर्व आणि पश्चिमच्या या विभाजनाला पोलादी पडदा असा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणजे या दोन गटांच्या मध्ये काय आहे, एक पडदा आहे आणि तो कशा पद्धतीचा आहे, पोलादाचा आहे. म्हणजे कोणीही मागे हटणारं नाहीये, दोन्हीही ताकदीने एकमेकांना भिडणारे आहेत. पण नक्की परत एकदा मी सांगेन, इथं प्रत्यक्ष युद्ध नाही,
फक्त ती एक पार्श्वभूमी तयार करण्याचा, ताकदवान कसे आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच या पाठाचं शीर्षक आहे शीतयुद्ध. हे कायम आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण त्यासाठी परिस्थिती मात्र प्रत्येक जण काय करतोय, तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपला सत्ता आणि प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर इथंपर्यंत लक्षात आलं असेल मी असा विचार करतो. त्यानंतर आपण पुढच्या घटकाकडे वळणार आहोत, तो म्हणजे ही शीतयुद्धाची वाटचाल नेमकी कशा पद्धतीनं झाली. आता याच्यामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजेच मार्शल प्लॅन. मार्शल प्लॅन कोणी लागू केला, तर तो अमेरिकेनं चालू केला. म्हणजे अमेरिकेकडनं मार्शल प्लॅन ही योजना काय करण्यात आली, आखण्यात आली. ही योजना कशासाठी, तर साम्यवादापासून, म्हणजे साम्यवादी विचारसरणी कोणाची होती, पूर्व युरोपची होती. तर या साम्यवादापासून रोखण्यासाठी, कुणाला, युरोपियन राष्ट्रांना रोखण्यासाठी आर्थिक मदत द्यायला कुणी सुरुवात केली, अमेरिकेनं सुरुवात केली. हाच त्यांचा मार्शल प्लॅन होता. कारण एक प्रबळ राष्ट्र म्हणून अमेरिकेला पहिल्यापासूनच बघितलं जातं. तर या अमेरिकेनं युरोपियन राष्ट्रांना साम्यवादापासून रोखायचं, तिकडं त्यांच्या गटामध्ये जास्त झुकू द्यायचं नाही, याच्यासाठी मार्शल प्लॅन योजना आखली. आणि त्या अंतर्गत त्यांनी या युरोपीय राष्ट्रांना आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली, की आम्ही आर्थिक मदत देतो, पण तुम्ही आमच्या सत्ता गटामध्ये काय व्हा, सामील व्हा. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश कदाचित असावा. तर विरुद्ध बाजूला, म्हणजे अमेरिकेनं एका बाजूला हा मार्शल प्लॅन योजना चालू केली, तर दुसऱ्या बाजूला रशिया हा एक वेगळा सत्तागट, एक राष्ट्र, प्रबळ राष्ट्र. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये या सगळ्या राष्ट्रांची आपण जाणीव करून घेतलेली आहे, की काय काय ताकद होती, कशा पद्धतीने यांची नीतितत्व होती, कशा पद्धतीनं वाटचाल होती, किती ताकदवान, प्रबळ, सत्ता, प्रभाव या सगळ्यामध्ये असणारी ही राष्ट्र होती, हे बघितलेलं आहे. तर अमेरिकेने ज्यावेळेला मार्शल प्लॅन योजना चालू केली आणि युरोपियन राष्ट्रांना साम्यवादापासून खेचून आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली, त्यावेळेला त्याच्याबरोबर अमेरिकेच्या विरुद्ध बाजूला रशियानं काय केलं, तर रशियानं आशिया आणि आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना काय दिलं, प्रोत्साहन दिलं. कुणाला, आशिया आणि आफ्रिका खंडातल्या स्वातंत्र्य चळवळींना, म्हणजे ज्या राष्ट्रांनी अजून स्वातंत्र्य मिळवलं नव्हतं अशा राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय केले, हात पुढे केला किंवा मदत देण्याचं आश्वासन दिलं. म्हणजे एकीकडे अमेरिका साम्यवादापासून युरोपियन राष्ट्रांना खेचून आणते आणि आर्थिक मदत देऊ करते, तर दुसऱ्या बाजूला रशिया आशिया आणि आफ्रिका खंडातल्या स्वातंत्र्य चळवळींना काय करते, अमेरिकेच्या विरोधात प्रोत्साहन देते. म्हणजे इथं आपल्याला दिसून येतं रशिया आणि अमेरिका हे दोन्हीकडं तेवढ्याच प्रबळतेने उभे आहेत आणि आपापल्या तत्वप्रणाली घेऊन उभे आहेत आणि ते आपल्या सत्ता आणि वर्चस्व, प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न एकमेकांना करत आहेत. यालाच आपण इट्स कॉल्ड ॲज शीतयुद्ध, कोल्ड वॉर आपण यालाच म्हणतो. कारण या दोघांमध्ये सत्ता स्पर्धा सुरू आहे, स्वतःचं वर्चस्व दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे, स्वतःची ताकद दाखवण्याची, बळ दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. पण एकमेकाला ते काय होत नाहीत, भिडत नाही आहेत, फक्त एकमेकाकडे तोंड करून उभे आहेत आणि आम्ही किती चांगले आहोत, किती ताकदवान आहोत हे दाखवत आहेत, पण ते भिडू शकत नाही. हीच शीतयुद्धाची एक मध्यवर्ती संकल्पना आहे, हे आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर ही वाटचाल घडत असताना युरोपातला तणाव वाढत होता. या सगळ्या गोष्टी होत आहेत, रशिया, अमेरिका एकमेकांच्या समोर आहेत, पण याच्यामुळे काय होत होता, तणाव वाढत होता, भयंकर तणाव वाढत होता, पण युद्ध होत नव्हतं. म्हणूनच आपण याला शीतयुद्ध अशी संकल्पना म्हणतो. पुढं काय झालं, तर यातून अनेक गोष्टी पुढं दरम्यान स्थित्यंतर घडत होती, अनेक गोष्टी घडत होत्या. त्यावेळेलाच निकिता क्रुश्चेव यांनी काय केलं, आण्विक युद्धाच्या संहारकतेची जाणीव त्यांना होती, की जर आण्विक युद्ध झालं दोन देशांमध्ये, दोन सत्ता गटांमध्ये, तर ते किती भयानक, किती विध्वंसक आणि किती नुकसान करणार आहे, किती देशांना डबघाईला आणणार आहे, किती देशांचं नुकसान करणार आहे, त्यांना पूर्ण नेस्तनाबूत करणार आहे, याची जाणीव निकिता क्रुश्चेव यांना होती. आणि त्यामुळंच त्यांनी एक महत्त्वाचं अस्त्र काढलं, जे अस्त्र शांततेचं होतं. त्यांनी सांगितलं की शांततामय सहजीवन स्वीकारा.
त्यांनी सांगितलं की शांततामय सहजीवनावर त्यांनी भर दिला. कारण आत्ताच्या पहिल्या युद्धातून, दुसऱ्या युद्धातून, महायुद्धातून तुम्हाला काहीतरी धडा मिळाला असेल तर पुन्हा तिसऱ्या महायुद्धाकडे तुम्ही जाऊ नका. ही कुठंतरी त्यांच्या सांगण्यामधली कुठंतरी एक आपण त्याला पॉईंट धरू शकतो की आता युद्ध करून चालणार नाही जागतिक पातळीवर. आता तुम्ही शांततेनं एकमेकांशी काय करा, जुळवून घ्या, एकमेकांशी शांततेचे संबंध प्रस्थापित करा. हेच निकिता क्रुश्चेव यांचं सांगणं होतं. म्हणून त्यांनी शांततामय सहजीवनावर भर दिला. कारण आण्विक शक्ती ज्या वेळेला वापरली जाईल त्यावेळेला भयानक विध्वंस होईल आणि ते कोणालाच सहन होणार असणार नाही, कोणत्याच राष्ट्रांना सहन होणार नाही याची जाणीव निकिता क्रुश्चेव यांना होती. म्हणून त्यांनी शांततामय सहजीवनावर भर देण्यासाठी प्रयत्न केले. याच दरम्यानच्या काळात काय झालं तर रशियाकडून बर्लिनची भिंत बांधण्यात आली. साल होतं 1961. बर्लिनची भिंत बांधली रशियाने. आपली ताकद किंवा आपण किती आपण किती वरच्या स्टेजवर आहोत किंवा आम्ही किती संरक्षणाच्या दृष्टीनं भक्कम आहोत हे दाखवण्यासाठी बर्लिनची भिंत बांधण्यात आली. आणि पुन्हा जसे युरोपचे पूर्व आणि पश्चिम युरोप असे विभाजन झालं, गट पडले, त्याच पद्धतीनं रशियानं बर्लिनची ही जी भिंत बांधली त्या बर्लिनच्या भिंतीमुळं बर्लिनचे पूर्व आणि पश्चिम भागात काय झालं, विभाजन झालं. म्हणजे बर्लिनचे सुद्धा पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग झाले. आणि या विभाजनामुळं पुन्हा असंतोष वाढत गेला आणि असंतोषामध्ये वाढ झाली. म्हणजे एकामधून एक गोष्टी एकामेकामध्ये गुंतत जात आहेत आणि यातून तणाव वाढतोय, असंतोष वाढतोय, पण युद्ध होत नाही. ही शीतयुद्धाची संकल्पना आहे. ओके, बर्लिनची भिंत उभारली, पूर्व आणि पश्चिम बर्लिन असं याच्यामध्ये विभाजन झालं, असंतोषामध्ये वाढ होत गेली. शिवाय क्युबा देशामध्ये सुद्धा तणाव वाढत गेला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काही कारणामुळे काय होत चाललाय, तणाव वाढत चाललाय. क्युबा देशामध्ये का तणाव वाढत गेला तर क्षेपणास्त्र हा त्याचा महत्त्वाचा पार्ट होता. क्षेपणास्त्रामुळं तो वाद निर्माण झाला. क्षेपणास्त्राचा वापर कसा करावा, काय करावा, किती करावा हा पेच प्रसंग निर्माण झाला. आणि या पेच प्रसंगामुळंच क्युबा देशामध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला. त्या तणाव निर्माण होण्याचं कारण कोणते 2 देश होते तर अमेरिका आणि रशिया. पुन्हा अमेरिका आणि रशिया. अमेरिका रशिया यांच्यामध्ये क्षेपणास्त्राचा वापर करण्यावरून पेचप्रसंग निर्माण झाला आणि त्यामुळं क्युबा देशामध्ये काय झाला, तणाव वाढत गेला. शेवटी उभय पक्षांमध्ये एक करार घडून आला. म्हणजे दोन्ही देशांनी काय ठरवलं, आपण एक करार करूया आणि त्याच्यातून तो तणाव काहीशा प्रमाणात कमी करण्यामध्ये दोन्ही देशांना काय आलं, यश आलं. कुठं ना कुठंतरी माघार घ्यावी लागेल, नाहीतर ही वाटचाल कुठं ना कुठंतरी प्रत्यक्ष युद्धामध्ये होऊ नये याची कल्पना दोन्ही देशांना होती. आणि त्या जाणीवेतूनच, त्या संरक्षणाच्या भूमिकेतूनच आपापल्या देशाच्या त्यांनी काय केलं, उभय पक्षामध्ये करार घडून आणला. दोन्ही देशांनी एकमेकांमध्ये करार केला आणि हा तणाव कमी करण्याचा क्युबा देशातला प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं ही वाटचाल घडून येते. आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं देतांत पर्व काय होतं. पुढचा महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे देतांत पर्व. आता अमेरिका आणि रशिया हे दोघे सुद्धा एकमेकांसमोर अशा पद्धतीने ठाण मांडून बसलेले आहेत, कुणीच पाठीमागं पाऊल घ्यायला तयार नाही आहे. प्रत्येक जण एकमेकांच्या देशांवर इकडून इकडं या दोन्ही देशांवर शस्त्र स्पर्धा, क्षेपणास्त्र स्पर्धा, आपली सत्ता, वर्चस्व, ताकद, बळ याची स्पर्धा एकमेकांवर लादण्याचा प्रयत्न होतोय. तर अशा परिस्थितीमध्ये देतांत पर्व ही संकल्पना आपल्याला बघत असताना लक्षात ठेवावं लागेल की ही संकल्पना कशासाठी निर्माण करण्यात आली तर एकमेव कारण ते म्हणजे या 2 देशांमधला तणाव कमी करण्यासाठी. रशिया आणि अमेरिका या 2 देशांमधला तणाव कमी करण्यासाठी ही काय करण्यात आली, देतांत पर्व नावाची संकल्पना निर्माण करण्यात आली. आणि याचा मुख्य मध्यवर्ती गाभा काय होता, या देतांत पर्व संकल्पनेनं दोन्ही देशांच्या क्षेपणास्त्र संख्येवर मर्यादा आणली. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एखादी व्यक्ती कशाच्या जोरावर उड्या मारते जास्त, तर एकतर त्याच्याकडे पैसा असेल, एकतर त्याच्या पाठीमागं त्याला विध्वंसक गोष्टीसाठी बळ देणारे
अनेक लोकांची प्रोत्साहन असेल किंवा लोकांची ताकद त्याच्या पाठीमागं असेल, मग त्याची शरीरयष्टी कशीही असो, तो मात्र राजा असल्यासारखा किंवा मी कोणतरी असा वेगळा असल्यासारखा म्हणून वावरत असतो. त्याच पद्धतीनं इथं क्षेपणास्त्राच्या संख्येवरच मर्यादा आणल्यामुळं दोन देशांमधली ताकद बऱ्यापैकी काय झाली, कमी झाल्याचा भास आपल्याला नक्कीच होतो. कशाच्या जोरावर हे दोन देश, आम्ही किती शस्त्रवान आहोत, किती शस्त्र स्पर्धा आमच्या दोघांमध्ये आहे, कशाच्या जोरावर दाखवत आहेत, त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे क्षेपणास्त्र, आण्विक शक्ती. हीच जर त्याच्यावरच जर मर्यादा आणली तर दोन देशांमधलं बऱ्यापैकी असंतोषाचं प्रमाण किंवा तणावाचं प्रमाण हे काय होईल, कमी येईल, लयाला जाईल. ही एक या देतांत पर्व संकल्पनेची एक भावना किंवा एक महत्त्वाची कन्सेप्ट आपण असं म्हणू शकतो. तर देतांत पर्वानं काय केलं, या संकल्पनेनं दोन देशांमधल्या क्षेपणास्त्राच्या संख्येवर काय आली, मर्यादा आणली आणि याच्यावर दोन्ही देशांनी एकमत साधलं. बरं का, म्हणजे त्या दोन्ही देशांनाही कळून चुकलं की आपण कुठं ना कुठं तरी आपण एकमेकांना आवर घातलाच पाहिजे आणि यामुळंच या दोन्ही देशांचं एकमत झालं क्षेपणास्त्राची संख्या कमी करण्यावर, मर्यादेवर. आणि त्यामुळंच देतांत पर्व ही संकल्पना त्या दृष्टीनं फार महत्त्वाची ठरते. आता शीतयुद्ध काळातले नेमके हे राष्ट्रगत काय होते, कोणकोणती राष्ट्र कोणकोणत्या गटामध्ये होती, तर सोव्हिएत रशियाचा एक गट होता आणि अमेरिकेचा एक गट होता. हे दोन गट होते आपण जे आत्तापर्यंत बघत आलो, रशिया आणि अमेरिका. आता सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये कोण कोण देश होते, तर पूर्व जर्मनी होता, बल्गेरिया होता, पोलंड होता, नंतर चेकोस्लोवाकिया होता, हंगेरी होता, रोमानिया, अल्बानिया, हे देश रशियाच्या गटामध्ये होते. आणि अमेरिकेच्या गटामध्ये नेदरलँड, डेन्मार्क, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, इटली, स्पेन, ग्रीस, ग्रेट ब्रिटन यासारखे देश या काय होते, अमेरिकेच्या गटामध्ये होते. आता या दोन्ही गटांची आपल्याला विचार प्रणाली काय होती हे आपण बघितलेलं आहे. रशियाची विचार प्रणाली होती साम्यवादी आणि अमेरिकेची विचार प्रणाली होती भांडवलशाही. साम्यवादी विचार प्रणाली रशियाची, भांडवलशाही विचार प्रणाली अमेरिकेची. आता अर्थव्यवस्था ही या दोन्ही देशांची बळकट होती. बरं का, म्हणजे दोन्ही देशांची अर्थव्यवस्था बळकट आहे, त्यांची राजकीय नीती बळकट आहे, त्या दोन्हीही ताकदवान देश आहेत आणि या देशांनी आपल्या गटामध्ये घेतलेले देश सुद्धा याच्यामुळं दोन्ही गटांना काय आलेली आहे, बळकटी आलेली आहे. आणि त्यामुळंच हे दोन राष्ट्रगट आपल्या डोळ्यासमोर येतात, सोव्हिएत रशिया गट आणि अमेरिका राष्ट्रगट. आता ह्या गटबाजीला कुणी प्रोत्साहन दिलं हे गट होण्यासाठी, तर याच्यामध्ये पहिल्यांदा आहे तो म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये मित्र राष्ट्रांची बाजू घेणं ही जी गोष्ट ठरत होती, त्याच्यामुळे दोन गट निर्माण व्हायला काय झालं, कारण ठरलं किंवा कारणीभूत ठरणारी गोष्ट आहे. म्हणजे जसं म्हणतो ना की ज्या वेळेला आपल्या विचाराशी मिळती जुळत्या असणाऱ्या व्यक्तीला आपण अनुमोदन देतो किंवा प्रोत्साहन देतो किंवा हां यांचे विचार मला पटतात, मी यांच्या बाजूने आहे, ही एक भावना कुठंतरी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये निर्माण झाली होती. आणि त्या वेळेला ज्या राष्ट्रांचं मत आपल्याला पटतं ती राष्ट्र त्या देशाच्या बाजूने उभारली आणि त्याच्यामुळे हे दोन गट निर्माण झाले असं आपण म्हणू शकतो. दुसरं आहे विविध लष्करी करार, वेगवेगळे करार झाले आणि त्या करारांमुळं काय झालं, त्या करारांमुळं दोन गट निर्माण झाले आणि त्या दोन्ही गटांनी काय केलं, आपापल्या राष्ट्रांची बाजू घ्यायला सुरुवात केली. तिसरी गोष्ट होती आर्थिक देवाणघेवाण. आता पैशांची देवाणघेवाण म्हणजे आर्थिक गोष्ट सुद्धा दोन गट निर्माण करायला भाग पाडते किंवा दोन गटांना डिवाइड करते, हे आपल्याला यातून लक्षात येऊ शकतं. शिवाय गटातील राष्ट्रांना व्यापारी सवलती द्यायच्या, म्हणजे काय, एखाद्याने एखाद्या देशाला जर आर्थिक काहीतरी मदत दिली असेल तर तो देश कायमस्वरूपी त्याच देशाच्या बाजूने राहणार ना, त्यामुळे ती एक गट तयार करायला कारणीभूत गोष्ट ठरली. नंतर आता जसं मी म्हटलं, गटातील राष्ट्रांना व्यापारी सवलती द्यायच्या, म्हणजे माझ्या गटात जर 4 राष्ट्र असतील, म्हणजे जसं रशिया आणि अमेरिका या दोन्ही गटांनी काय केलं, आपापल्या गटातल्या देशांना व्यापारी सवलती द्यायच्या. म्हणजे काय, यांच्यासाठी वेगळा
मोठो आणि इतर देशांसाठी काय वेगळा मोठो. व्यापारी सवलती दिल्यामुळं कुठंतरी एक सिंपती मिळते आणि तो देश रशियानं जर दिली असेल सवलत तर रशियाला सोडून जाणार नाही, अमेरिकेनं सवलत दिली असेल तर अमेरिकेला सोडून जाणार नाही. म्हणजे आपापल्या राष्ट्रगटातल्या राष्ट्रांना जपडून ठेवणं, आपल्या ताब्यात ठेवणं, आपल्या मुठीतून सुटून जाऊ न देणं, याच्यासाठीची तयारी म्हणजे हे राष्ट्रगटांनी दिलेल्या सवलती म्हणता येते. पुढचा आहे मित्र राष्ट्रांचा दर्जा देणे. ज्यावेळेला एखादा मित्र आपल्या मित्रावर एखाद्या व्यक्तीला मित्र करून घ्यायचं असेल तर त्याच्यावर जीव लावतो. कशा पद्धतीने लावतो हा याच्या भागात आपण जायला नको, पण इथं जर देशांचा विचार करतो त्यावेळेला एखादा देश दुसऱ्या देशाला आपल्या गटात ओढून घ्यायचा असेल तर त्याला जीव लावण्याचा प्रयत्न करतो किंवा मित्र राष्ट्रांचा दर्जा देतो, त्याला महत्त्व देतो की अरे तू मित्र राष्ट्राचा दर्जा तुला देतोय किंवा तू आमच्याशी मैत्री कर, आम्ही तुला हे देऊ. म्हणजे लालूच दाखवणं या गोष्टी सुद्धा या राष्ट्रगटामध्ये आपल्या ओढून घेण्यासाठी देशांना या गोष्टी इथं काय ठरतात, महत्त्वाच्या ठरतात आणि त्यामुळं गटबाजीला प्रोत्साहन देणारी ही कारणं ठरली. आता शीतयुद्ध हे अधिक तीव्र का झालं? शीतयुद्धाचा प्रारंभ आपण बघितला, अमेरिका आणि रशिया हे दोन गट आहेतच, दोन देश आहेतच. शिवाय दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंड आणि फ्रान्सचं जे महत्त्व कमी झालं वगैरे वगैरे बघितलं आपण मगाशी. पण हे शीतयुद्ध अधिक तीव्र का झालं याचं कारण म्हणजे दोन विचारधारांमधील फरक. पहिलं कारण, जसं मी मगाशी म्हटलं, दोन विचारसरणी ज्यावेळेला एकमेकांसमोर उभारतात त्यावेळेला नक्कीच भांडणं होतं. ज्यावेळेला दोन विचारांची माणसं, दोन वेगवेगळ्या भिन्न विचारांची माणसं एकमेकांसमोर बोलू लागतात त्यावेळेला नक्कीच त्यांच्यामध्ये कुठंतरी एक मतभिन्नता येते आणि ती ज्यावेळेला मतभिन्नता विकोपाला जाते त्यावेळेला त्यांच्यामध्ये युद्ध किंवा भांडण घडून येतं. मग ते वैचारिक असेल किंवा आणखी कोणत्याही प्रकारचं असेल. तसंच दोन विचारधारांमधील फरक हा काय झाला, शीतयुद्ध अधिक तीव्र करण्याला काय झाला, कुठंतरी सहाय्य करणारा ठरला. दुसरा, एकमेकांबद्दल वाटणारी भीती. म्हणजे एखाद्या देशाला, एखाद्या राष्ट्रगटाला दुसऱ्या राष्ट्रगटाकडून भीती वाटते किंवा त्या गटाला या गटाकडून भीती वाटते किंवा एखाद्या देशाला दुसऱ्या देशाकडून भीती वाटते, ही गोष्ट सुद्धा कुठंतरी शीतयुद्ध तीव्र करण्याला कुठंतरी कारणीभूत ठरली. तिसरा आहे अविश्वास, जे आपण वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा बघितलं, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा परस्पर अविश्वास. आता अविश्वास काय करतो तर एक म्हणजे विश्वास आधी पूर्णपणे बाजूला सारतो, त्यामुळेच अविश्वास निर्माण होतो. आणि ज्या वेळेला अविश्वासाचं वातावरण तयार होतं त्यावेळेला एकमेकांबद्दल कटुतेची भावना निर्माण होते, असंतोषाची भावना निर्माण होते आणि हे अविश्वासाचं वातावरण सुद्धा शीतयुद्धाला गतीनं तीव्र करण्याकडे पुढे घेऊन गेलं या दोन राष्ट्रगटांमध्ये जे अविश्वास होता त्याच्यामुळे. पुढचा आहे साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही विचार प्रणाली. पुन्हा दोन विचार प्रणाली की साम्यवाद कुणी विचारसरणी होती, रशिया गटाची विचारसरणी होती आणि अमेरिकेची भांडवलशाही होती. या दोन विचारधारांमध्ये ज्यावेळेला विचारसरणींमध्ये एकमेकांसमोर या विरुद्ध टोकाच्या विचारसरणी उभा राहिल्या त्याच्यामुळे सुद्धा काय झालं, हा शीतयुद्धाचा एरा वाढत गेला, तीव्र झाला. पुढे आहे गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव. म्हणजे दोन मित्रांमध्ये भांडणं लागलेत तर ती भांडणं मिटवण्यासाठी येणारे फार कमी असतात, पण लांबून बघत राहणारे, बघ्याची भूमिका राहणारे किंवा त्याला अधिक उद्युक्त करणारे, म्हणजे भांडताय आम्हाला मजा येते आणखी भांडा. थोडक्या भाषेत सांगायचं झालं तर थोडक्यात पद्धतीनं दोन ज्या वेळेला एकमेकांबद्दलचे जे गैरसमज आहेत ते ज्या वेळेला एखादी व्यक्ती दूर करणारी मध्ये येते दोघांच्यामध्ये, त्यावेळेला त्या दोघांच्यामध्ये काय होतं, तणाव कमी होतो. त्यांच्यामधली जी एक वितुष्ट भावना आहे, असंतोषाचं वातावरण आहे ते कमी येऊ शकतं. पण शीतयुद्धाच्या या पार्श्वभूमीमध्ये गैरसमज दूर करणारी यंत्रणाच कुठं कार्यरत झाली नाही. दोघे पण त्याच तीव्रतेनं भांडतायत, दोघे फक्त भांडतच राहत आहेत, त्यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका कोणीच करायला तयार झालं नाही किंवा त्याचा अभाव दिसून येतो, म्हणून हे तीव्र झालं शीतयुद्ध. पुढचा आहे एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती दिसून येत नव्हती. आता ज्यावेळेला दोन विचार प्रणाली भिन्न प्रकारच्या एकमेकांसमोर येतात, दोन ताकदवान देश ज्यावेळेला वेगवेगळ्या विचारसरणी घेऊन किंवा वेगवेगळी मतं घेऊन समोर येतात, ज्यावेळेला वेगवेगळे देश आम्हीच पुढे जाणार किंवा आम्हीच फार ताकदवान आहोत, आमच्यापेक्षा इतर सर्वजण निम्न दर्जाचे आहेत, अशी ज्यावेळेला भावना घेऊन एकमेकांसमोर उभा राहतात त्यावेळेला एकमेकांना समजून घेण्याची भावना उरतच नाही.
ही भावना इथं होती, त्यामुळंच एकमेकांना समजून घेतलं नाही. हे जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो ते जरी या राष्ट्रगटांमध्ये कुठेतरी निर्माण झालं असतं तर कदाचित शीतयुद्ध तीव्र झालं नसतं. आणि शेवटचा आहे वाढती शस्त्र स्पर्धा. या सगळ्या देशांना किंवा या दोन्ही राष्ट्रगटांना माहीत होतं आपल्याला प्रत्यक्ष तर युद्ध करायचं नाही आहे किंवा करूही शकणार नाही आहे आपण, कारण दुसऱ्या महायुद्धाचं इतिहास आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे युद्ध प्रत्यक्ष करून चालणार नाही आहे. पण तरीसुद्धा आम्ही किती बलवान आहोत तुमच्यापेक्षा हे दाखवण्याची स्पर्धा जी होती ती शस्त्रांच्या माध्यमातून या दोन्ही राष्ट्रगटांनी सुरू केली आणि त्यामुळे ही वाढतच गेली आणि त्यामुळे शीतयुद्धाची तीव्रता सुद्धा वाढत गेली. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रित डोळ्यासमोर ठेवल्यानंतर शीतयुद्ध सुरुवात कशी झाली, शीतयुद्ध संकल्पना काय, त्याची पार्श्वभूमी काय, त्याची सुरुवात कशी झाली आणि वाटचाल कशा पद्धतीनं झाली, त्यातून दोन गट कसे तयार झाले, दोन्ही गटांनी कोणकोणत्या विचारधारा विचारसरणी स्वीकारल्या, त्याच्यातून त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं असंतोष निर्माण होत गेला, त्यानंतर दोन गटबाजीला प्रवृत्त करणारे जी कारणं होती ती आपण बघितली. नंतर ती शीतयुद्ध तीव्र होण्याची कारणं काय होती ती सुद्धा आज आपण बघितलेली आहे. आता आपण राहिलेला पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अजूनही माझ्या चॅनेलला निशांत गोंधळी ऑफिशियल या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. आवडला व्हिडिओ तर कमेंट करायला नक्की विसरू नका. काही शंका असतील तर दिलेल्या फोन नंबरवर नक्की मला व्हॉट्सॲप करा. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल आणि बेल आयकॉनवर चॅनेलच्या क्लिक करायला विसरू नका, म्हणजे यापुढेही जे व्हिडिओ येणार आहेत जे महत्त्वाचे असणार आहेत बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह. या धड्यातील पाठातील पुढच्या काही मुद्द्यांसह पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.